नमस्कार. आपल्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचे स्वागत. आज आपण पाहतो आहे कारले. आता कारल्याचा नवीन प्रकार मी तुम्हाला करून दाखवणार आहे. माझ्या कारल्याच्या प्रकारचे नाव आहे फिश फ्राय कारले. त्यासाठी आपण हे कारले असे कापून घेऊया उभे. अशा प्रकारे कापून घ्यायचे. असे उभे कापून घ्यायचे. मस्त असे सरळ आले पाहिजे व्यवस्थित. नंतर इकडे आपण कढईत गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. त्या कढईत हे कारले पाण्यामध्ये सोडून द्यायचे आणि हे पाणी हे कारले उकडू द्यायचे चांगल्या प्रकारे. अशा प्रकारे तरी उकडू द्यायचे. बॉईल करणार आहोत म्हणजे उकळी शिजून घेणार आहोत छानपैकी. मीठ टाकलेलं आहे. जास्त पण असे उकडवायचे नाही, हात कमी होईल. इकडे दुसऱ्या कढईत तेल टाकलं थोडंसं, 2-3 चमचे. त्यामध्ये खोबरं, सुकं खोबरं आपण खोबरं तांबूस कलर तर परतायचं आहे आणि ते अशा प्रकारे मी घेतलं. सुकं खोबरं किसून घेतलं आहे बारीक आणि हे तांबूस होईपर्यंत आपण चांगल्या प्रकारे परतून घेऊया. असं लाल लाल परतून घ्यायचं तांबूस कलर तर. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला ही कारल्याची पद्धत जरूर आवडेल, तुम्ही नक्की ट्राय करा. इकडे आपलं आलं, लसूण, शेंगदाणे, हे भाजलेलं खोबरं, इकडं कापलेला कांदा बारीक, कोथिंबीर, इथं बेडगी मिरची तिखट, लाल तिखट, हळद, कांदा लसूण मसाला, मोहरी, जिरं आणि मीठ घेतलेलं आहे. हे सगळं करण्यासाठी, कारलं करण्यासाठी. हे कारले बघा आपले 10 मिनटं झालेले आहे. हे झालेले आहे. 80% आपण असे कारले बॉईल करून घेतलेले आहे, म्हणजे उकडून घेतलेले आहे. अशा प्रकारे हे उकडून झालेले आहे. यातलं आपण सगळं हे बी आहे ते काढून टाकायचं. जे दिसतंय ना बी, ते सगळं काढून टाकायचं. थोडेसे गार होऊ द्यायचे, जेणेकरून हाताला चटके बसणार नाही, असं काळजी घ्या. गरम असतात त्यामुळे ते चटके बसू शकतात. त्यामुळे गार थोडेसे होऊन मग नंतर ह्या बिया सगळ्या काढून घेणे. अशा प्रकारे बघा मी कसं काढते तसं काढून घ्या. 4 याचे कारल्याचे तुकड्यांचे सगळं काढून घेतलं आहे. इकडं आपला दाण्याचा कूट आहे. हा खोबरं बारीक केलं आहे मिक्सरवरनं. इकडं आलं लसूण पेस्ट आहे आणि कारले ठेवलेत आपण तिथे. हे सगळं मिक्सरवरनं बारीक करून घेतलं आपण. त्यात मीठ टाकलं, चवीनुसार मीठ टाका. आपण आधी कारल्यात उकडताना मीठ टाकलेलं होतं. याच्यात कांदा लसूण मसाला टाकतो आपण. हे लाल तिखट आहे, हे बेडगी मिरची तिखट आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे सगळं एकजीव झालं पाहिजे. याची कोथिंबीर पण बारीक चिरलेली टाकायची. हे अशा प्रकारे कारल्यामध्ये हे सारण भरायचं आहे.
दाबून भरायचं मस्त. असे एक एक करत आपण दुसऱ्याला पण लावून घ्यायचं. असे करत सगळ्यांना कारल्यांना भरून घ्यायचं व्यवस्थित. असे अशा प्रकारे तुम्ही करा. काही नाही, सोपी पद्धत आहे. तुम्हालाही केल्यानंतर ही कारल्याचे प्रकार खूप आवडेल. जरूर ट्राय करा. कारला अजिबात कडू होत नाही. हे पहा, अशा पद्धतीने भरून घ्यायचे आहे. नंतर इकडे कढई ठेवली आहे, त्यात तेल टाकूया 2 चमचे. त्यात मोहरी टाकूया. त्यानंतर त्यात आपण थोडे जिरे टाकूया. हे चांगल्या प्रकारे तडतडू द्यायचं व्यवस्थित. जिरे आणि मोहरीने फ्लेवर येतो. आपल्या दाताखाली चव वेगळीच लागतात. कांदा टाकूया. दोन मीडियम आकाराचे मी कांदे घेतले होते, ते चांगल्या प्रकारे बारीक कापून घेतले. ते 5 ते 7 मिनिटाचे फ्राय करून घ्यायचे मस्त आचेवर. त्याचा कलर तांबूस येईपर्यंत आपण फ्राय करून घ्यायचं. बघा मी कसे करते त्याप्रमाणे चांगले परतून घ्यायचे. हे पहा, अशा प्रकारे आपले कांदे फ्राय झालेले आहेत. त्यात आपल्याला हे आपण कारले जे भरलेले होते ते त्यात टाकायचे त्या कांद्यामध्ये. बघा किती सुंदर दिसतात ते कारले. आणि त्यामध्ये तो आपण उरलेला थोडासा मसाला होता ताटामध्ये, तो पण टाकला. सगळं आपण आता फ्राय करून घेऊ. थोडी हळद टाकली, हळद टाकायची राहिली होती. त्यात पाणी टाकलं थोडंसं शिजवायला, थोडंसं मसाला एकजीव होण्यासाठी. आणि त्यात पाणी टाकल्यामुळं थोडासा ओलसरपणा येतो. आणि याचे उलटे करून घ्यायचे कारले, जेणेकरून हा मसाला सगळ्या बाजूने भाजला जाईल. कच्चा राहणार नाही याची हे करायची, राहायला नाही गेला पाहिजे असं हे झालं पाहिजे. असं फ्राय करून घ्यायचा मसाला. चवीला चांगला लागला पाहिजे. मसाला भाजल्यामुळे चवीला छान लागतो. त्याचवर आपण 10 मिनटं झाकण ठेवूया आणि मंद आचेवर हे करू. हे पहा, आपलं 10 मिनिटांनी फिश फ्राय कारलं तयार झालं आहे. बघा किती सुंदर तयार झालेलं आहे. चवीलाही अप्रतिम होतं हे. तुम्ही जरूर ट्राय करा
आणि खा. तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. या खायला. थँक्यू.